हॅलो एव्हरीवन. बाप रे, बघा माझ्यापेक्षा उंचीचे ते हे बॉक्स दिसतात. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज ना मी तुमच्याबरोबर हे फ्रीज ऑर्गनायझेशन म्हणजे करायचं असेल त्याच्यासाठी पण आपण हे ऑर्गनायझर वापरू शकतो किंवा मग किचनमध्ये देखील वापरू शकतो. तर मल्टीपर्पज असे आहे. तर बऱ्याच वेळा मी जेव्हा ग्लासचे कंटेनर वापरते तेव्हा मला बऱ्याच वेळा कमेंट देखील येते की ताई ग्लासचे कंटेनर थोडे महाग असतात. तर हे ग्लासमध्ये नाहीयेत पण प्लास्टिकमध्ये चांगल्या क्वालिटीचे मटेरियलमध्ये आहे. तुम्ही हे वापरू शकता. तर मला असं वाटलं, मी बघता स्क्रोल करताना मला हे खूप कमी रेंजमध्ये दिसले. तर म्हटलं चला का नाही आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करू. तर त्याच्यासाठी हे ऑर्डर केलेले आहे. त्याचबरोबर लंच बॉक्स एक ऑर्डर केलेला आहे, टिफिन बॉक्स. माझा आता बरीच वर्ष झाली, खूप जुना झालेला. जुना नाही येतो तसा, नवीनच दिसतोय पण तरी पण बरीच वर्ष वापरला येतो. तर म्हटलं यावेळेस काहीतरी वेगळं ऑर्डर करू. आणि माझ्याकडे ग्लास कंटेनर माझ्यासाठी नव्हता, मी स्टीलचाच वापरायचा, सचिन ग्लासचा वापरत होता. तर आज मी ऑर्डर केलाय तो ग्लासचा आहे, तो पण तुम्हाला दाखवते. आणि त्याचबरोबर देवपूजेसाठी पण एखादी दुसरी वस्तू मी मागवली आहे ऑनलाईन. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉग मधनं बघायला मिळणार आहे. मी तर एक्साइटेड आहे. सॉरी, व्हिडिओ थोडे लेट झाले. ऍक्च्युली हे व्हिडिओ तुम्हाला 8 दिवस आधीच बघायला मिळाले असते, पण थोडीशी गडबड झाल्यामुळे मला हे शूट करायचे राहून गेले. तर त्याच्यामुळे बॅक टू बॅक आता तुम्हाला हे 2 हॉल व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रोडक्ट जो आहे ना, तो खूप विचार करून मी ऑर्डर केलाय. बरेच दिवस झाले मी विचार करत होती की असं काहीतरी आपल्याकडे असावं. माझ्याकडे समया तर बऱ्याच आहेत, पण अशा छोट्याशा समया किंवा मग तुम्ही दिवे असे म्हणू शकता की जे आपण पूजेच्या वेळेस लावू शकतो. आणि आपल्याला नेहमी 2 दिवे लावायचे असतात. तर त्यावेळेस मी त्या विचार करून मी हे 2 दिवे मागवलेले आहेत. अगदी तुम्ही समईसारखे पण हे वापरू शकता किंवा दिवा म्हणून पण तुम्ही वापरू शकता. आणि क्वालिटी याची ना खूप सुंदर रिसीव्ह झालेली. आणि प्राइस फक्त थोडीशी जास्त आहे, म्हणजे 850 रुपयाला मला हे रिसीव्ह झाले. पण प्राइस असली तरी पण ही गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केली तर ही आपल्याला लाईफ लॉंग साथ देणारी आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही पैसे घातले याच्यामध्ये तर ती आपल्याला आयुष्यभरासाठी होणारी आहे. आणि क्वालिटी म्हणाल ना तर अगदी काही खूप पातळ नाहीये, खूप मस्त अशी मजबूत अशी क्वालिटी आलेली. आणि डिझाईन पण खूप म्हणजे असं खूप बारीक असं नाहीये की बऱ्याच वेळा काय होतं की अगदी बारीक काम केलेलं असलं ना की त्याच्यामध्ये ना थोड्या दिवसांनी ना काळेपणा जमा होतो. आणि मग ना घासताना वगैरे जेव्हा आपण क्लीन करतो ना तेव्हा मग थोडासा प्रॉब्लेम येतो की क्लीन कसं करावं, पटकन क्लीन होत नाही. तर याच्यामध्ये अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे ती अशी आहे ना की याच्यामध्ये जे दिवे आहेत ना त्याच्यामध्ये जे वात लावायला जे होल असतो बघा मध्ये, तर त्याला ना असं होल अजिबात नाहीये मध्ये. त्याच्यामुळे ना जे आपण गळतं, म्हणजे बऱ्याच वेळा आपण तेल ओततो आणि मग ते गळतं खाली, तर तसं काही होणार नाही. आणि वातीचं जे मध्ये जे छोटंसं असं वात लावायला जे काय बोलतात त्याला कडी असते ना, ती देखील काळी खूप होते, तर ती देखील काळी पडणार नाही. तर तुम्ही बघू शकता हाईट पण खूप सुंदर आहे. आणि तुम्ही नाही याला म्हणजे जर मधला स्टँड जर नाही लावला तुम्ही, म्हणजे मधलं जे आहे ते नाही लावलं तरी छोट्या साईजचा दिवा म्हणून पण हे देवघरात वापरू शकता. पण जर तुम्हाला पूजेसाठी वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने उंच अशी लावू शकता. बघा हे याच्यामध्ये म्हणजे मध्ये जी कडी असते ना ती नाहीये आणि त्याच्या बदली हे असं स्टँड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वात लावून मग हे स्टँड याच्यामध्ये ठेवायचं आणि मग तुम्ही याच्यामध्ये तेल ओतून दिवा लावू शकता. आणि त्याच्यामुळे ना दिवा म्हणजे जो लीक होतो ना तो खूप जास्त असे लीक होण्याचे चान्सेस नाही आहेत. आणि दिसायला देखील खूप छान दिसतो. आणि मेन म्हणजे ना तो काळा पडणार नाही. तर खूप छान हा प्रोडक्ट आहे. याच्या मिळता जुळता अजून एक प्रोडक्ट आहे, तो पण मला ऑर्डर करायचा होता. पण मी म्हटलं की पहिले याची क्वालिटी काय येते ते आपण बघूया. पण जर त्याची लिंक अवेलेबल असेल ना तर याच्याबरोबर मी त्याची लिंक पण तुमच्याबरोबर शेअर करेन. मग तुम्हाला जो वाटेल, म्हणजे हा योग्य वाटला किंवा तो योग्य जर वाटला ना तर तुम्ही नक्की परचेस करा. खूप सुंदर मस्त अशी क्वालिटी आलेली आहे. तर हा होता ॲक्च्युली देवपूजेसाठी ना, म्हणजे आपल्या दीपपूजनाच्या आधी मला ऑर्डर करायचा होता, पण सगळं राहून गेलं आणि आता मला उशीर पण झालाय. पण असो, आता श्रावण चालू झालाय तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच घरात यूज होणारी आहे. तर म्हटलं चला ही गोष्ट आपण ठेवून घेऊया. आणि क्वालिटी वाईज तर खूप सुंदर अशी आलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत दुसरा प्रोडक्ट. तर दुसरा प्रोडक्ट मी ऑर्डर जो केलेला आहे ते कंटेनर आहेत जे आपल्याला फ्रीज ऑर्गनायझेशनमध्ये पण यूज होऊ शकतात किंवा किचनमध्ये जेव्हा आपण बऱ्याच वेळा आपल्याला काही पदार्थ वगैरे भरून ठेवायचे असतात, म्हणजे कडधान्य वगैरे भरून ठेवायचं असतं, तर त्याच्यासाठी हे चांगलं ऑप्शन आहे. किंवा मग तुम्हाला सुका काही खाऊ वगैरे न्यायचं असेल टिफिन बॉक्स म्हणून पण तुम्ही हे वापरू शकता. पण सुका खाऊ नेण्यासाठीच फक्त हे चांगलं आहे.
तर हा 6चा सेट आहे आणि याची क्वांटिटी तुम्ही म्हणाल तर याच्यामध्ये 500 ml ची कॅपॅसिटी चा हा कंटेनर आहे आणि क्वालिटी खूप छान आलेली आहे. म्हणजे अगदी म्हणजे त्याच्या रेटप्रमाणे हे खूप छान आलेलं आहे. म्हणजे हे मला 350 रुपयाला 6चा सेट रिसीव्ह झालेला आहे. फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे ना की आपण 1, 2 किंवा 3 असे ऑर्डर करू नाही शकत. याच्यामध्ये ना 3, 6 किंवा 9, 12 अशा याने तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे अगदी 1 किंवा 2 कंटेनर जर म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर ते अवेलेबल नाही आहे. पण क्वालिटी वाईज छान आलेलं आहे आणि तुम्ही याचं जे लॉक आहे ना लॉक पण बघाल तर अगदी छान आहे, मस्त आहे. म्हणजे असं पटकन असं तुटणारं देखील नाही आहे आणि स्मूथ आहे. म्हणजे इझी टू यूज आहे. म्हणजे तुम्ही छान पद्धतीने वापरू शकता. जर तुम्हाला कमी रेंजमध्ये असं छान असं काहीतरी घ्यायचं असेल आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही काय ठेवलं आहे ना हे अगदी दिसायला म्हणजे सोपं जाणारं असतं. तर तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये काही हवं असेल ना तर हा प्रोडक्ट खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही परचेस करू शकता. याचे पण सगळे डिटेल्स जे आहेत याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि कम्युनिटी पोस्टमध्ये पण मी लिंक शेअर करेन. म्हणजे जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. तर असा हा जो प्रोडक्ट आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ऑर्गनाइज करताना पण वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला फुलं वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोअर करायचे असतात तर बऱ्याच वेळा माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गजरे असतात, वेगवेगळ्या प्रकारची छोटी फुलं असतात. तर मी म्हटलं की त्याच्यासाठी वापरता येतील मला. म्हणजे पदार्थ असे ठेवण्यासाठी नाही पण अशा काही गोष्टी ठेवता येतील आपल्याला फ्रीजमध्ये याचा विचार करून मी ऑर्डर केलेला. आणि स्क्वेअरमध्ये असेल ना तर ते ऑर्गनायझेशनसाठी खूप बरं पडतं. म्हणजे एकावर एक ठेवताना ना जागा खूप अशी स्पेस त्याला लागत नाही. अगदी छान इझिली राहतात ते. फ्रीजमध्ये तर खूप छान राहतात. तर हे जे तिसरं पार्सल मी ओपन केले ते पण कंटेनरच आहेत आणि हे त्याच क्वालिटीचे आहेत. जसे तुम्ही मागचे याच्या आधीचा जो प्रोडक्ट बघितला ना तशी सेम क्वालिटी आहे याची. फक्त याच्यामध्ये ना याची जर तुम्ही कॅपॅसिटी म्हणाल तर 2000 ml हे कंटेनर आहे आणि स्क्वेअरमध्ये वरतून थोडंसं नक्षीकाम केलेलं आहे की ज्याच्यामुळे याचा लुक अगदी उठून आलेला आहे. याला पण लॉक जे सिस्टमचं जे हँडल्स असतात ना तसं झाकण आहे. आणि हे पण मी फुलं वगैरे ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये मला वापरता येईल नाही याच्यासाठीच हे ऑर्डर केलेले आहेत. खूप छान आहेत. म्हणजे आणि मेन म्हणजे ना याच्या स्क्वेअरने ना जो शेप आहे ना तो परफेक्ट आहे. म्हणजे फ्रीजमध्ये ना अगदी व्यवस्थित राहतील आणि एका साईडला एका कोपऱ्यात राहतील. त्याच्यामुळे काय होतं इकडची तिकडची जागा वेस्ट होणार नाही आणि मी इतर जागेमध्ये वेगळं काहीतरी ठेवू पण शकते. तर हा पण 3च्या सेटमध्येच आहे. याच्यामध्ये सिंगल वगैरे काही ऑप्शन नाही आहे. याची जर प्राईस तुम्ही म्हणाल तर हे पण मला 330 रुपयामध्ये 3 रिसीव्ह झालेले आहेत. तर याच्यामध्ये 3, 6 किंवा 9 असं तुम्ही सेटचा ऑर्डर करू शकता. पण कमीत कमी 3 क्वांटिटी तुम्हाला घ्यावी लागेल. पण वन टाईम यूजसाठी हे चांगलं आहे. आणि जर तुम्हाला असं काही ठेवायचं असेल किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये वगैरे काही ठेवायचं असेल, ज्वेलरी वगैरे काही ठेवायची असेल तर छान आहे. म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे सगळं व्यवस्थित दिसलं जातं त्याच्यामध्ये आणि ॲक्सेसेबल पटकन त्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी म्हणजे जसं काही बांगडे असतील किंवा कानातले वगैरे पण ठेवायचे असतील ना तर पण ते ठेवण्यासाठी हा बॉक्स खूप छान आहे. आणि जर तुम्ही याच्यामध्ये जे डिवायडर येतात ते तुम्ही विकत घेतले ना तर ते अजून छान आहे. सर्वात शेवटी जो चौथा प्रोडक्ट आहे ना तो बोरोसिल कंपनीचा माझा लंच बॉक्स आहे. आणि याच्यावर तुम्ही दिलेलं आहे बघा 4चा सेट आहे आणि 2 320 ml आहेत आणि 2 240 ml आहेत. असा 4चा सेट हा मला रिसीव्ह झालेला आहे. आणि बरेच दिवस विचार करत होती कारण मी जो माझा टिफिन बॉक्स वापरत होती तो स्टीलचा होता आणि सचिनचा आहे तो ग्लासचा आहे. आणि माझ्याकडे तसे पण ग्लासचे कंटेनर एक्स्ट्रा आहेत जे मी कधीतरी माझ्या ऑफिस यूजसाठी वापरते. पण असा काहीतरी एखादा लंच बॉक्स जो माझ्याकडे असावा आणि तो कमीत कमी रेंजमध्ये मला मिळावा आणि तो मी शोधत असताना तो मला मिळाला. याच्यामध्ये ना 3 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक ब्लू कलर आहे, एक ग्रीन कलर आहे आणि हा जो आपण बघतोय तो एक येल्लोइश कलरमध्ये. असे 3 कलरमध्ये याचे ऑप्शन अवेलेबल आहेत. फक्त प्राईस थोडीफार चेंजेस असेल. याची कॉस्ट 700 रुपयापर्यंत आहे. म्हणजे 699 रुपीजला याची MRP आहे. आणि क्वालिटी खूप छान आली आहे. बोरोसिलचे सगळेच प्रोडक्ट खूप छान असतात. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल एक एक डब्बा घ्यायला गेलात ना तर 250 ते 300 रुपये आपली याची कॉस्ट पडते एका कंटेनरची. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला हा 700 रुपयामध्ये पूर्ण 4चा सेट मिळतोय आणि तो पण विथ बॅग. तर ही म्हणजे खरंच खूप छान अशी डील आहे. याचं मेजरमेंट जर तुम्ही स्क्वेअरचं म्हणाल तर 320 ml आहे आणि जर तुम्ही छोटे गोलवाले म्हणाल तर ते 240 mlचे आहेत. म्हणजे एका वेळेस भाजी आणि चपातीसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे याच्यामध्ये राहिलं पण जाईल
कारण आपण एका माणसाच्या टिफिनसाठी काही खूप जास्त असं एवढं सामान म्हणजे एवढा पदार्थ त्याच्यामध्ये भरला जात नाही आपण. तर एका माणसासाठी हे खूप छान आहे. म्हणजे तुम्ही भाजी, चपाती, वरण, भात असं सगळं जे काही असतं ते तुमचं सगळं याच्यामध्ये मावू शकते. तर अशा पद्धतीचा हा लंच बॉक्स होता. तुम्हाला पण आवडला असेल अशी आशा करते. बऱ्याच वेळा मागे पण मला कमेंट आलेली की प्राजक्ता लंच बॉक्स थोडे कॉस्टली असतात ग्लासचे, पण त्यातला तर तुला जर काही मिळालं तर मला नक्की सांग, अशा मला इन्स्टावर 1-2 कमेंट होत्या. त्याच्यासाठी मी हा म्हटलं ऑर्डर केला. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करू. याच्यामध्ये वॉरंटी कार्ड होतं, त्याच्यावर 2 इयर्सची वॉरंटी पण लिहिलेली होती. तर ते पण मी आता सांभाळून ठेवते. आणि असे आजचे आपले हॉल व्हिडिओचे हे 4 प्रोडक्ट होते. तर चला आजचे हे 4 प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हाला नक्की आवडले असतील. मला तर सर्वात जास्त ज्या समई छोट्या मी ऑर्डर केल्यात ना त्या खूप आवडल्या मला. ऍक्च्युली असं छोटंसं असं दिवे म्हणजे प्रत्येक वेळेस काही मोठी समई लावता येत नाही. छोटीशी अशी समई म्हणजे बरी पडते. म्हणजे प्रत्येक वेळेस कुठेतरी आपला जे काही सण समारंभ असतात त्याच्यासाठी. आणि त्याची जी एक जी वातीचा जो ऑप्शन होता ना तो खरंच खूप चांगला ऑप्शन आहे. तो प्रत्येक याच्यामध्ये नाही मिळत. तर भले ते 800-900 रुपयाला आहे, पण ते आपल्याला आयुष्यभरासाठी म्हणजे लाईफ टाईम होऊन जाईल तो प्रोडक्ट. म्हणजे एकदा आपण इन्व्हेस्ट केलं की लाईफ टाईम होऊन जाईल. तर क्वालिटी खूप छान आली. म्हणजे अगदी मजबूत अशी आहे. म्हणजे मला जसं दिसला तसाच मी रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर आशा करते तुम्हाला हे 4ही प्रोडक्ट्स आवडले असतील. तुमचं काही सजेशन असेल मला नक्की सांगा. तर प्रत्येक वेळेस जसं मी म्हणते ना की प्लास्टिक म्हणजे जसं आता तुम्ही पण मला सांगत असं बऱ्याच वेळा प्लास्टिक वगैरे वापरू नका. पण मी काही प्लास्टिकच्या म्हणजे तुम्हाला घ्या असं काही या हेतूने नाही. माझं असं म्हणणं होतं की म्हणजे काचेचे काही प्रत्येक जण वापरू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. आणि ऍट अ टाइम आपण एकदम काचेचे प्रोडक्ट घेऊ पण शकत नाही. तर त्यातल्या त्यात मला हे खूप छान दिसले. आणि खूप जास्त याच्यामध्ये काही पदार्थ वगैरे मला भरून ठेवायचे नव्हते. जसं मी स्क्वेअरचं म्हटलंय की फुलं वगैरे ठेवण्यासाठी वगैरे चांगलं आहे. तर कधीतरी असे मी पानं वगैरे पण आणते तर ती त्याच्यामध्ये माझी अशी छान व्यवस्थित राहून जातील. तर अशा पद्धतीने माझा विचार करून मी त्या गोष्टी शेअर केल्या. तुम्हाला देखील आवडल्या असतील. या सगळ्यांची डिटेल लिंक जे काही असतील ते मी कम्युनिटी पोस्टला पण शेअर करेन, डिस्क्रिप्शन्समध्ये पण देईल. आणि जर प्रोडक्ट अवेलेबल असतील तर टॅग देखील करून देईन. म्हणजे तुम्हाला इझी पडेल ते प्रोडक्ट फाइंड करायला. तर अजून तुमचं काही सजेशन असेल, अजून एखादा काही हॉल व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायचा असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.